वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी की जय। श्री शुकदेव भगवान की। श्रीमद् भागवत महापुराण की। आपण भक्त प्रल्हाद यांचं चरित्र पाहिले। त्यानंतर या स्कंदामध्ये समुद्र मंथन हे चरित्र आलेलं आहे। एकदा दुर्वास मुनींनी इंद्राला आपल्या गळ्यातली आशीर्वाद रूपी माला इंद्राच्या गळ्यात टाकली, भेट दिली, आशीर्वाद रूपी माला इंद्राला दिलेली। पण इंद्र, देवराज इंद्र, तो अहंकारी, त्यानं त्या दुर्वासांच्या गळ्यातल्या माळाला किंमत दिली नाही। त्यानं ती माळ, दुर्वासांनी आपल्या गळ्यात घातलेली माळ, हार, तो आपल्या गजेंद्र नावाच्या, ऐरावत नावाच्या हत्तीच्या गळ्यात घातली आणि त्या हत्तीने ती माळा आपल्या पायाखाली तुडवली। हे पाहिलं दुर्वासांनी, राग आला। मी दिलेली आशीर्वाद रूपी माळा तू ऐरावत गजेंद्राच्या गळ्यात टाकली आणि त्याने ती माझ्या समोर पायाखाली तुडवली। तुला तुझ्या संपत्तीचा, स्वर्ग संपत्तीचा अभिमान झालाय, तुझी सगळी संपत्ती समुद्रात डुबून जाईल असा शाप दिला। सगळी स्वर्ग संपत्ती समुद्रामध्ये बुडून गेली। मग आता काय करायचं? ही समुद्रातली संपत्ती परत कशी मिळवायची? सगळेजण भगवान परमात्म्याकडे, विष्णूकडे गेलेले आणि ही संपत्ती परत मिळावी म्हणून विचारलं। भगवंताने सांगितलं, तुमची सगळी संपत्ती आहे, ही संपत्ती तुम्हाला मिळवण्याकरता समुद्राचं मंथन करावं लागेल, समुद्राचं घुसळण करायला लागेल। आणि हे मंथन करण्यासाठी काय काय साहित्य लागतं? रवी, दोर। मग हे मंथन करण्याकरता रवी कुठला वापरला? वासुकी नाग। आणि रवी कोणता वापरला? मंदराचल पर्वत। मग तो मंदराचल पर्वत आणायला गेले, उचलला सगळ्यांनी, पण तो मोडून पडला, तुटून पडला, त्यांच्या कामाला यश आलं नाही। आणि मग भगवंताला प्रार्थना केली, का पडला हा मंदराचल पर्वत? कुठल्याही कार्याचा आरंभ करत असताना गणेशाचं पूजन करायचं असतं आणि या लोकांनी गणपतीचं स्मरण न केल्यामुळं त्या कामामध्ये विघ्न निर्माण झालं। भगवान परमात्माने गरुडावरती तो मंदराचल पर्वत आणला आणि समुद्रामध्ये ठेवला। दोर वासुकी नागाचा दोर केलेला आहे। पण म्हटलं आता दोन्ही बाजूला ओढण्याकरता राक्षसांचं सहकार्य घ्यावं लागेल। म्हणजे राक्षसांचं सहकार्य कसं घ्यायचं? आपला स्वार्थ साधण्याकरता राक्षसांचं सहकार्य हा घ्यायला काय अडचण नाही। आणि म्हणून त्या गोड बोलून त्या राक्षसांचं सहकार्य घेतलेलं आहे। त्याच्यात काय झालं? राक्षस म्हणाले, आम्ही शेपटीच्या बाजूनं, कारण वासुकी नाग ज्यावेळेस मंथन चालू झालं, त्या मंथनामुळे त्या नागाला त्रास होत होता, त्याचा जे मणी ढिल्ले झाले, सगळे त्रास होत, त्याच्यात मुखावाटे विषारी ज्वाळा बाहेर पडत होते। आणि म्हणून देवता लोकांना त्रास होऊ लागला। देवता लोकांनी थोडी शक्कल लढवली, म्हणले आम्ही देवलोक श्रेष्ठ असल्यामुळं आम्हीच या वासुकी नागाच्या मुखाकडून, मुखाची बाजू आम्ही धरणार, तुम्ही राक्षस लोक नीच कुळातले, क्षुद्र कुळातले असल्यामुळं तुम्ही शेपटीच्या बाजूला आहात। राक्षस असं म्हटलं ते म्हणले, अहो आम्ही काय कमी आहेत का? आम्ही सुद्धा बडे खानदानवाले आहे की नाही, मोठ्या घरातले, कश्यप कुळातलेत आम्ही सुद्धा। आणि म्हणून राक्षस तोंडाकडून झाले, देवता लोक शेपटीकडून। मंथन सुरू झालं
राक्षसांना खूप त्रास होऊ लागला. शेवटी काय करणार, मंथन सुरू झालेलं आहे, पण चांगल्या कामाला विघ्न. तो मंदराचल नावाचा पर्वत समुद्रामध्ये खाली खाली जात होता. कसं मंथन करायचं? भगवान विष्णू परमात्म्याने कासवाचा अवतार धारण केला. कच्छप भगवान की 24 अवतारांमध्ये हा एक अवतार आहे, कच्छ अवतार. भगवंताने कच्छ अवतार धारण केला आणि तो पर्वत आपल्या पाठीवर धारण केला आणि मग त्याच्यावरती मंथन सुरू झालं. मंथन सुरू झालं, चांगल्या कामाला विघ्न. मंथन सुरू झाल्याबरोबर त्याच्यामधून पहिलं जे रत्न निघालं ते काळकूट विष. देव देव महादेव भूतात्मन भूत भावना. आता हे विष निघालं, हे त्रिलोकाला जाळून भस्म करण्यासारखं विष आहे. ह्या विषाचं आता काय करायचं? सगळ्या जणांनी भगवान शंकराला विनंती केली, हे देवादिदेव महादेव भोलेनाथ, आम्हाला या विषापासून तुम्ही आता रक्षण करा, या त्रिलोक्याचं रक्षण करा. भोलेनाथाने विचारलं पार्वतीला, पार्वती विष घेऊ का? कोणती पत्नी असे की आपल्या पतीला विष घ्या म्हणेल? पार्वती एकही शब्द बोलली नाही. का बोलली नाही? कारण विष घ्यावं म्हणा तर पती आहे आणि नका घेऊ म्हणावं तर त्रिलोकाला दहन करणार हे विष आहे. त्यामुळं पार्वती माता बोलले नाही. भगवान शंकराने ओळखून चुकलं हिच्या मनात काय आहे. आणि भगवान परमात्म्याने, भगवान शंकरांनी ततः करतली कृत्य व्यापी हालाहलम विषम, हलाहल विष असा हातात घेतलेला आहे आणि रा शब्द उच्चारला, विष आत घेतलं आणि म शब्द उच्चारला, तोंड बंद केलं. ते विष असं कंठात धारण केलं, खाली जाऊ दिलं नाही. तुम्ही राम शब्द उच्चारल्यानंतर विष काय काही सुद्धा तुम्हाला तारील. आणि त्या कंठात विष धारण केल्यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला, काळा निळा झाला. आणि म्हणून भगवान शंकराला इथे नाम मिळालं नीलकंठ. भगवान शंकराचा कंठ निळा आहे, तो कशामुळे? याच कारणामुळे. भगवान परमात्म्याने मंथन पुन्हा चालू ठेवलेलं आहे समुद्राचं. मंथन चालू ठेवल्यानंतर पुढे कामधेनू नावाची गाय निर्माण झाली, रत्न. ती ऋषी लोकांना दान दिली. पुढे चंद्रमा रत्न निघालं. भगवान शंकरांनी विष प्राशन केलं म्हणून त्यांना शीतल होण्याकरता त्यांच्या डोक्यावर चंद्र धारण केला. उच्च श्रवा नावाचा घोडा, सर्वात ते एक रत्न आहे, उच्च श्रवा नावाचा घोडा. तो दैत्यराज बलीने घेतला, कारण या बाजूला दैत्य होते, दैत्यराज बलीने घेतला. त्याच्यानंतर ऐरावत नावाचा हत्ती ही देवराज इंद्राने घेतला. कौस्तुभ मणी निघाला, 14 रत्न आहेत ना त्यातले कौस्तुभ मणी तो एक निघाला. भगवान विष्णू, भगवान परमात्म्याने आपल्या कंठात धारण केला. कंठी कौस्तुभ मणी विराज. त्याच्यानंतर रंभादी आदी करून अप्सरा त्या याच्यातून निघाल्या, ते स्वर्ग लोकामध्ये पाठवल्या. पारिजातक नावाचा वृक्ष निर्माण झाला, तो सुद्धा स्वर्गामध्ये स्थापित केलेला आहे. आणि मध्ये जशी वीज कडकडावी, सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या जातात, तशी महालक्ष्मी साक्षात भगवती लक्ष्मी त्या समुद्रातून प्रगट झाली. तिचं सौंदर्य असं होतं की जगात या विश्वात असं सौंदर्य नाही. अशी हातामध्ये वरमाला घेऊन आलेली आहे साक्षात श्री. आणि मग तिनं पाहिलं, सगळेजण थांबले की आता ही कोणाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार आहे.
सगळीकडे नजर टाकलेली आहे. ऋषी मुनी, देव दैत्य यक्ष किन्नर राक्षस सगळे देव देवता होते. पहिल्यांदा त्याची नजर पडली दुर्वासांवरती. महात्मा चांगला आहे, पैसा भरपूर आहे, पाहिजे तिकडे फिरायला घेऊन पण जाईल, पण रागीटच इतका आहे, काय करील काय सांगता येत नाही, त्यापेक्षा नको. त्याच्या त्या स्वभावामुळे लक्ष्मीने डावललं. सगळे इंद्र म्हणजे दिसायला चांगला आहे, पण याला दुसऱ्याचं काहीच खपत नाही, त्यामुळे इंद्राला डावललं. भगवान शंकर सगळे दिसायला मस्त गोरे पाण्यात, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहानम सदा वसंतम हृदयारविंदेन भवम भव, सगळे. पण नको का, हे कैलास हे थोडस जरा मॉडिफाय राहत नाही अलीकडच्या काळामध्ये. कसं कालानुसार राहणीमानामध्ये बदल नाही घडले यांच्या. सगळीकडनं जर टाकले, पण तिला अनुकूल असं कोणी दिसलं नाही. मग तिला झाला अहंकार की मी इतकी सुंदर आहे, मला अनुरूप असा या ठिकाणी एक सुद्धा पुरुष नाही. तेवढ्यात तिची नजर गेली भगवान विष्णू परमात्म्याकडे. भगवंताकडे पाहिल्याबरोबर ती एकटक पाहू लागली की हा पुरुष किती सुंदर आहे आणि मी याच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार आहे. म्हणून भगवान विष्णूकडे ती वरमाला घेऊन गेली. पण विष्णू भगवान परमात्म्याने तिच्याकडे पाठ फिरवली, मला नाही वरमाला गळ्यात घालून घ्यायची. आता काय करायचं, लाख जण डावलले आणि ज्याला पसंत केलं तो म्हणतोय आता मला नाही वरमाला घालून घ्यायची, काय करायचं. लक्ष्मीचा सगळा अहंकार नष्ट झाला. मी किती सुंदर आहे, पण मला सुद्धा नाकारणारे आहेत. भगवंताच्या पायाच्या नखाची सुद्धा लक्ष्मीची बरोबरी होत नाही. तिच्या लक्षात आलं आणि ती म्हणते मला अनुरूप भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाहीये. भगवंताला विनंती केली, देवा माझा स्वीकार करा, तुमच्याशिवाय मी कोणाच्या गळ्यामध्ये वर मला घालणार नाही. भगवान परमात्मा म्हणले स्वीकार करतो, पण एक अट आहे, तुला मी जेवढी माझ्या भक्ताला किंमत देतो, माझ्या पंक्तीला जे माझे भक्त बसतात तिथं तुला स्थान नाही. तुला केवळ आणि केवळ फक्त पायाची सेवा करावी लागेल माझ्या. ती पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. भगवान परमात्म्याने लक्ष्मीला अधिकार दिलाय कुठपर्यंत, फक्त पायाजवळ, त्याच्या पुढे तिला अधिकार नाही. फक्त पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. ती म्हणाली तुमची चरण सेवा केलेली मला परवडेल, पण मला दुसऱ्याच्या गळ्यामध्ये वर मला घालायचे नाही. आणि म्हणून लक्ष्मीचा फोटो बघा कुठे असतो, महाविष्णूचा जर फोटो तुम्ही समुद्रातला बघितला तर ती पायाजवळच आहे, ती दुसरी कुठं नाही. लक्ष्मी पायाजवळ असते, तिला डोक्यावर कधी घ्यायचं नाही. भगवान विष्णू परमात्म्याने तिला पायाजवळ स्थान दिलेलं आहे. अशी 14 रत्न निघाली होती. किती, आपण कधी लग्नामध्ये ते हे ऐकलेलं असं, एक मंगलाष्टक आहे, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमौळा गाओ काम दुधा सुरेश्वर रजो रंभादी देवांगणा. हे सगळं 14 रत्न त्याच्यात आलेले. त्याच्यामध्ये वारुणी नावाची दारू सुद्धा निघालेली, ते राक्षसांनी घेतली, वारुणी. आणि त्या रत्नामध्ये अमृत सुद्धा निघालेले. अमृत, ज्यावेळेस अमृत त्याच्यातून निघालं त्यावेळेस सगळ्याच देवी देवता राक्षसांनी त्याच्यावर झुंड मारले, धावून आले, आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे, मला 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 करू लागले. त्यांचे भांडणं झाले. हा म्हणला मी तुझ्यापेक्षा मोठा आहे मला दे, तो म्हणला तुझ्यापेक्षा मी मोठा आहे मला दे. ह्या सगळ्याचा गदारोळ पाहून भगवान विष्णू परमात्म्याने या ठिकाणी मोहिनी अवतार घेतला आणि सुंदर अशी स्त्री आलेली आहे. सगळे राक्षस तिच्याकडे पाहतात, कोण आहे, कुठून आली, कोण आहे. तिनं तो अमृताचा कलश तिच्या हातामध्ये घेतला. तुम्ही काय भांडणं करता म्हणे अमृतासाठी, मी लाईन मध्ये बसा, रांगेत बसा, सगळ्यांना मी व्यवस्थित समान वाटून देते.
तिनं तो अमृताचा कलश घेतला आणि आतमध्ये पाहिलं. देवता लोक असेल बाजूला बसले होते, त्यांना माहिती आहे राक्षस असेल भांडणं चालले तर आपल्याला कुठे मिळणार याच्यामध्ये, एक थेंब सुद्धा मिळणार नाही. भगवान विष्णू परमात्मा म्हणाले हे अमृत मी पाजल ते देवांनाच पाजणार. तो कलश घेतला. कोण तू, इथे कशी आली? त्या मोहिनीनं सांगितलं माझा परिचय घेणारे तुम्ही कुठल्या खानदान, तुमचा परिचय काय, तुम्ही कोण आहेत आधी सांगा. ते म्हणले आम्ही काय सामान्य, आम्ही कश्यप कुलोत्पन्न, कश्यप आमचं गोत्र आहे, आम्ही काय साध्या गोत्र्यातले माणसं नाहीत, आमचं खानदान मोठं आहे. मोठ्या खानदान मधले माणसं असं वागत असतात का? लाईन मध्ये बसा, रांगेत बसा. आणि मग सगळ्या जणांनी तिचं ऐकलं. तिनं त्या अमृत कलशामध्ये डोकून पाहिलं. ती म्हणाली हे बघा, आता नाहीतरी इथं देवता लोक सुद्धा आहेत, त्यांना एक चमचा त्यांना अमृत देते, बाकीचं जे बुडाला राहिलेले जे घट्ट सार अमृत आहे ते बाकी तुम्हाला देते. आणि पहिल्यांदा तिने ते देवतांना वाटायला सुरुवात केली. हे राक्षस लोक भुलून गेले होते. देवता लोकांना तिने अमृत भरपूर पाजलं. दैत्यामध्ये एक स्वरभानू नावाचा दैत्य होता. तो जरा चॅप्टर होता, हुशार होता. त्याच्या लक्षात आलं काय गडबड चालली. तो ह्या पंक्तीतून उठला आणि त्या पंक्तीत जाऊन बसला ना असा हात केला. मोहिनीच्या लक्षात आलं याच्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गण नाही, हा कोण आहे, आलाय कुठून, पण बसलाय, बसू दे, आता याला काही बोलता येणार नाही. अमृत दिलं. त्या स्वरभानू नावाच्या दैत्याने ते अमृत घेतलं आणि पिनार. तेवढ्यात चंद्र आणि सूर्य यांच्या लक्षात आले की अरे हा आपल्यातला नाही, हा दुसरा कोणीतरी आहे. चंद्र सूर्याने लगेच सांगितलं हे तो आपला नाही, उठून त्याला बाहेर काढा, म्हणजे तो आपल्यात नाही. असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं आणि त्या स्वरभानू नावाच्या दैत्याचा वध केला. पण त्याच्या पोटामध्ये अमृत गेलं होतं. त्याच्यामुळे त्या स्वरभानू नावाच्या दैत्याचे दोन भाग झाले. एक झाला राहू, एक झाला दुसरा झाला केतू. माझं हे पितळ कोणामुळे उघडं पडलं? चंद्र आणि सूर्यामुळे. आणि म्हणून तो राहू आणि केतू हे दोन चंद्राला आणि सूर्याला दरवर्षी ग्रहण निर्माण करतात. ह्या दोघांनी मला अमृत पिऊ दिलं नाही आणि म्हणून तो राहून केतू या चंद्र सूर्याच्या मागे लागलेला असतो. अशा पद्धतीने समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन झालेलं आहे. त्याच्यातून जे काही रत्न निघाले ते सुद्धा वाटून विभक्त सगळ्यांनी घेतलेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची चाल ही देवता लोकांच्या लक्षात आली. यांनी काय गडबड केली. आणि तेव्हापासून दैत्य आणि देवाचं दैवासुर संग्राम, घनघोर युद्ध सुरू झालं. त्याच्यामध्ये दैत्य लोकांचा पराभव झाला, देवलोक जिंकले. परंतु झालं काय, देवता लोक जिंकलेले आणि दैत्य लोक हरलेले. दैत्याचे गुरु शुक्राचार्य त्यांच्या लक्षात आलं आपली सेना हरली. त्यांनी त्यांना संजीवनी पाजून पुन्हा दैत्यांना जाग केलं आणि त्या बलीला सांगितलं हे राजा बली, तुला जर देवता लोकांवरती विजय मिळवायचा असेल तर एक काम कर. याच्यात एकच माणूस मोठा आहे, भगवान विष्णू, आणि त्याला जर तुला वश करायचा असेल तर तू ब्राह्मणांची सेवा कर. ब्राह्मणांची सेवा केली की तो काहीच करत नाही. बलिराजानं भले मोठे यज्ञ करायला सुरुवात केली आणि यज्ञ केले. त्या यज्ञातून ब्राह्मण संतुष्ट झाले. ब्राह्मणांनी त्या बळीराजाला उचललं, सुंदर असा एक रथ दिला आणि त्या रथावरती बसून बळीराजा देवांवरती चालून गेला. बळीराजाचा विजय झाला, देवांचा पराभव झाला. आता शुक्राचार्यांनी सांगितलं बळीराजा आता तू यज्ञ करायचं बंद करू नको. बहुमत सिद्ध करायचं असेल तर तुला 100 यज्ञ करावं लागतील.
मुख्यमंत्र्याची गादी बसायचं असेल तर काय करावं लागतं? बहुमत सिद्ध करायला लागतं. ज्याचं बहुमत आहे त्याचा मंत्री. तुला जर कायमचं राज्य चालवायचं असेल, तुला जर मंत्री व्हायचं असेल, तर तुला बहुमत सिद्ध करावं लागेल. आणि बहुमत सिद्ध करण्याकरता तुला यज्ञ करावं लागतील. आणि ते यज्ञ कुठे केले? नर्मदेच्या तीरावर भरूच नावाचं ठिकाण आहे. कधी तुम्ही निळकंठेश्वरला गेले असेल तर बघा, त्या भरूचच्या ठिकाणी भृगुकच्छ नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी बलिराजानं यज्ञावर यज्ञ 100 यज्ञ करण्याकरता तो तयार झालेला आहे. कोणी या, जे पाहिजे ते दान बळीच्या यज्ञामध्ये मिळायचं. आणि मग देवता लोक सत्ता आली दैत्य लोकांची. देवता लोकांच्या हातात काहीच नाही. काय करावं? देवतांची आई, तिचं नाव आहे आदिती, कश्यपांची पत्नी, आदितीचे पुत्र देवत. तिनं आपल्या पतीजवळ इच्छा व्यक्त केली, महाराज, माझे मुलं दरिद्री गरिबी जीवन जगतात. सगळा राजकारभार राजसत्ता दैत्यांच्या हातात आलेला आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करा. मग कश्यप मुनींनी आपल्या पत्नीला एक व्रत करायला सांगितलं. त्या व्रताचं नाव आहे पयोव्रत. 12 दिवस फक्त दूध पिऊनच राहायचं आणि द्वादशीला तो पाळणं सोडायचं. ते शुक्ल पक्षामध्ये करायचं, फाल्गुन महिन्यामध्ये. एकादशीच्या अगोदर 12 दिवस केवळ दूध प्यायचं आणि द्वादशीला ते सोडायचं. असं पयोव्रत त्या अदिती मातेने केलं. त्याचा परिणाम तिच्या पोटी एक बालक जन्माला आला. तो बालक कोण आहे? साक्षात भगवंताचा अवतार आहे. वामन भगवान की. वामन अवतार प्रभूने धारण केलेला आहे कश्यपांच्या पोटी, आदितीच्या पोटी, कश्यप आदितीच्या पोटी. ते वामन म्हणजे कसे? बटू आहेत. 52 अंगुली त्यांची उंची आहे. हे झाले 8. असे 52 अंगुली फक्त उंच आहे त्यांचं उंची आहे. दिसायला इतके सुंदर आहेत. मुंडन केलेलं आहे, शिखा ठेवलेली आहे. त्या वामन भगवंताला पाहिल्यानंतर सगळे ऋषी मुनी देवी देवता सगळे संतुष्ट झाले आणि त्याला प्रत्येकानं एक एक वस्तू भेट दिली. वामन भगवंताला कोणी कोणी काय दिलं? वामन भगवंताला ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. आदिती मातेनं तिला लंगोटी घातली. कश्यपजीने मेखळा. सरस्वती मातेने त्याला रुद्राक्ष भेट दिलेला आहे. भूदेवीने त्याला पादुका भेट दिलेल्या आहेत. आकाशाने त्याला छत्री भेट दिलेली आहे. कुबेराने त्याला भिक्षा पात्र दिलेले आहे. अन्नपूर्णमय्याने त्याला भिक्षा घातलेली आहे. आणि गुरु बृहस्पतींनी त्यांना गायत्री मंत्राचा फुंकार करून यज्ञोपवीत जानव घातलेला आहे. आणि त्या भिक्षामध्ये जे काय मिळालं ते वामन भगवंताने बृहस्पतीला दिलं. बृहस्पतीने सांगितलं मला हे दान नकोय. बृहस्पती म्हणजे देवता लोकांचे गुरु आहेत. काय दान पाहिजे? बृहस्पतीने सांगितलं मला त्रिलोकाचं दान पाहिजे, स्वर्ग मृत्यू पाताळ. वामन म्हणाले मला हे दान कुठे मिळेल? बलीच्या दरबारात जा, तिथे 100 यज्ञ चालू आहेत. त्याला 100 यज्ञ पूर्ण करायचे. आज त्याच्या जर तू दारात गेला तर तुला पाहिजे ते मिळणार आहे. त्रिलोकाचं दान मागण्याकरता वामन भगवान परमात्मा बलीच्या दारामध्ये यज्ञात गेलेले आहेत. बृहस्पतीच्या सांगण्यावरून बलीच्या यज्ञामध्ये वामन भगवान परमात्मा गेले. आणि जसं त्या वामन भगवान परमात्म्याचं बलीच्या यज्ञामध्ये आगमन झालं तसं सगळे ऋषीमुनी उठून उभे राहिले की एवढं ब्रह्मतेज संपन्न आजपर्यंत आम्ही ब्राह्मण पाहिलेला नाहीये. कोण आहे हा? सगळ्यांच्या नजरा त्यानं आकर्षित केलेल्या आहेत. छत्री हातामध्ये, कमंडले हातामध्ये, भिक्षा पात्र आहे. कोण आहे? ब्राह्मणाला पाहून बळीराजाला आनंद झाला. बळीराजा म्हणतोय तुम्हाला पाहून असं वाटतं की आज मी माझ्या संपूर्ण पितरांना संतुष्ट केलं का काय? आज मी सगळं पुण्याचं आज फळ मला मिळालं का काय? आज मला फार संतुष्ट होतं. या महाराज या,
आपल्या आगमनाने आम्ही सगळे पवित्र झालो, पुण्यवान झालो. काय सेवा करू सांगा? तुम्हाला जे पाहिजे ते मागा. काही बोलत नाहीत वामन. यद्यत बटो वांछसी तत् प्रतीच्छ. तुम्हाला जे वाटते ते फक्त तोंडाने मागा. काय मागा? गाम कांचनम गुणवद्धाम मृष्टम तथान्न पे मुतवा विप्रकन्या. संस्कृत मध्ये सांगले, मराठीत सांगतो. तुम्हाला गायी पाहिजेत का? किती गायी पाहिजेत? कोणत्या पाहिजे सांगा. कांचनम सोनं किती पाहिजे सांगा. गुणवद्धाम 4-5 गावाची जहागिरी पाहिजे का सांगा. काही खाण्यापिण्याच्या वस्तू पाहिजेत का? गाडी बैलानं तुमच्याकडे पाहिजे तेवढं खाण्यापिण्याच्या वस्तू देतो. एवढंच काय, तुम्ही जर म्हणाले मला लग्न करायचंय, तर तुमच्या सारखीच सुंदर, तुमच्याच उंचीची विप्रकन्या मी कुठूनही आणेल आणि तुम्हाला देईल. तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा, तुम्हाला काय पाहिजे. विप्रकन्या. वामन भगवान म्हणतात, बळी, मी तुझ्या कुळाबद्दल ऐकलं होतं की बलिराजा फार उदार आहे. लोकांनी मला जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तूच प्रत्यक्षात उदार दिसतोस मला. काही काहीचं नावच असतं बरं का, खानदानीपासून. याचे वडील असे होते, त्याचे वडील तसे होते. बळीचा बाप विरोचन, तो सुद्धा खूप दान देण्यामध्ये त्याचं नाव ख्याती आहे. असं कुळात तुझे नाव ऐकले होते मी, पण तुझं फक्त नाव ऐकून होतं. आज प्रत्यक्षात कळलं की बली किती उदार आहे. पण तू हे औदार्य दाखवलं यातच मी संतुष्ट आहे. मला काही नको. ब्राह्मणाने काही मागू नये. सवय दरिद्रो यस्य विशाल तृष्णा. दरिद्री कोण असतो? ज्याची भूक मोठी त्याला दरिद्री म्हणायचं. दानानं दरिद्री तो दरिद्री नाही. सवय दरिद्रो यस्य विशाल तृष्णा. ज्याची फार मोठी हाव आहे त्याला दरिद्री म्हणायचं. आणि ब्राह्मणांना आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी असावं. बळीराजा मला काही नको. काही नको म्हणल्यानंतर बळीराजा मला नाही, तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय मी मात्र समाधानी होणार नाही. तुम्ही काहीतरी मागा. ह्यांनी म्हणायचं मला नको, त्यांनी म्हणायचं मला. हात जोडले. माझ्या यज्ञात आजपर्यंत आलेला ब्राह्मण कधीही रिकाम्या हाताने परत गेलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला काहीतरी मागावंच लागणार आहे. आता तू म्हणतोस मागा मागा म्हणून मागतो, नाहीतर माझी तर काहीच इच्छा मागण्याची नाही. मागा हो मागा, फक्त बोला पटकन काय पाहिजे ते. सगळं तयारी इथे. मग राजा तुला द्यायचंय ना, एक काम कर. पदा आणि तिन्ही दैत्येंद्र संमितानी पदा मम. मला त्रिपाद भूमी दान दे. 3 पावलं जागा मला दान दे. बळीराजा हसायला लागला. तुम्ही बोलता म्हणे फार विद्वत गोष्टी, चांगल्या मोठ्या शहाण्या माणसासारखं बोलता, आणि मागताना तर तुम्ही बालिश सारखं मागितलं आहे का नाही. लहान मुलाला मागा म्हटल्यानंतर लहान मुलगा काय मागतं? चॉकलेट मागेल. अजून त्याच्या पुढे काय मागेल? खेळणी मागेल. त्याच्या पुढे अजून काय मागणार आहे? मला तर तुमचा अजून तुम्ही तर बालिशच आहात. अहो दुसरं काहीतरी मागा. त्रिपाद भूमी, 3 पावलं. राजा या देहाला लागतच किती? 3 पावलामध्ये झोपतो तो, बाकी काय लागतं याला? दुसरं काहीतरी मागा. तुमच्यासाठी मी संतुष्ट झालेलो, खुश आहे. राजा खुश झालेला. काय मागितलं तुम्ही? त्रिपाद भूमी. अहो 4-5 गावं मागा. अजून दुसरं काहीतरी मागा. नाहीच म्हणतायत. ह्या दोघांचा असा जो चाललेला संवाद आहे, राजा तू तेवढी तर दे मला. आणि म्हणून राजानं हातामध्ये संकल्प सोडण्याकरता जी वस्तू दान द्यायची त्याचा संकल्प सोडायचा असतो की अमकी अमकी माझी वस्तू मी या माणसाला दान दिलेली आहे, असा संकल्प सोडा. राजाने पाणी घेतलं. एवढा वेळ झाला बळीराजा आणि तो जो ब्राह्मण आला यांची जी चर्चा चालली, ही चर्चा शुक्राचार्य ऐकत होते. शुक्राचार्य म्हणतात एवढा राजा आग्रह करून सुद्धा जो घेत नाही असा कोण ब्राह्मण आहे, मला बघू तरी द्या. आणि म्हणून शुक्राचार्य बाहेर आले. त्याच्याकडे बघितलं आणि डोळे बंद केले. अंतर्दृष्टीने पाहिलं, अरे बाप रे बाप, हा वामन हा ब्राह्मण नाहीये, हा साक्षात भगवान विष्णू आहे. बळीला सांगितलं, बळी सावधान,
अरे हा सामान्य ब्राह्मण नाहीये, हा तुझं सर्वस्व हरण करायला आलेला आहे. तू दिलेला शब्द माघारी घे. बळीनं सांगितलं महाराज नाही, माझ्या वाडवडिलांची ख्याती मी संकल्प केलेला आहे आणि आता मी ते दान देणार आहे. शुक्राचार्य म्हणतात, बळी मी तुझा गुरु आहे, मला कळते काय पाप पुण्य. तू तुझा संकल्प माग घे. सर्वस्व जर जिथं तुझं हरण होत असेल अशा वेळेला खोटं बोललं तरी चालतं. काही काही ठिकाणी खोटं बोललेलं चालतं बरं का. श्रीषु नर्म विवाहेषु वृत्त्यर्थे प्राण संकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायाम नानृतम स्यात् जुगुप्सितम. या ठिकाणी खोटं बोललं तर पाप लागत नाही. कोणत्या कोणत्या ठिकाणी ऐका महाराज सांगा लवकर. श्रीषु स्त्रीच्या स्वरक्षणासाठी किंवा कोणी स्वतःवरती ओढून घेऊ नये या शास्त्राच्या गोष्टी पुराणाच्या. श्रीषु बायकांना सगळ्याच गोष्टी खऱ्या सांगायच्या नसतात. बायकांना खोटं बोललं तरी चालतं. श्रीषु म्हणले का, बायकांच्या पोटात काहीच राहत नाही. तुला म्हणून सांगते ती गोष्ट अख्ख्या गावभर कधी पसरते. 3G 4G 5Gच्या पुढे लवकर ती पसरते. म्हणून काही अंशामध्ये स्त्रियांना खोटं बोललं तरी चालतं. श्रीषु नर्म विवाह आहे. कोणाचा विवाह जर जमत असेल आणि तुम्हाला भरपूर माहिती हो या पार्टीचं काय त्या पार्टीचं काय, तरी याच्यामध्ये काही बोलायचं नाही. हो ते कसं आहे, हो तुम्ही तिथे राहा, छान आहे छान आहे सगळं चांगलं आहे, इथे खोटं बोललं तरी चालतं. वृत्त्यर्थे आपण ज्याच्यावर जगतो, आपली ज्याच्यावर उपजीविका आहे, म्हणजे तुम्ही एखादा धंदा करताय बरोबर आहे. उदाहरणार्थ तुम्ही नारळ विकतायत, एखाद्याने विचारलं तुम्हाला किती, तुम्ही 50 रुपयाला नारळ विकता, तुम्हाला कितीला भेटतो? तो म्हणेल का मला 10 रुपयाला भेटतं? तो म्हणणार मला 40 रुपयाला भेटतं. अशा वेळेला थोडं खोटं बोललं तरी चालतं. सगळंच खरं बोलल्यावर व्यापार होणार नाही. वृत्त्यर्थे प्राण संकटे, जिथं तुम्हाला आता प्राण जाणार आहे तुमचा, फार आता इथं टेकलंय गळ्याला, अशा वेळेला तुम्ही खोटं बोललं तरी चालतं. गो ब्राह्मणार्थे, एखादा कसाही जर गायीच्या पाठीमागे लागला आणि गाय इथपर्यंत आली, इकडे एक रस्ता तिकडे इकडे एक रस्ता आहे, तुम्ही बघितली गाय कुठल्या रस्त्याने गेली आणि त्या कसायाने त्याला विचारलं का हो इकडे गाय कोणत्या रस्त्याने गेली, तर तुम्ही ज्या रस्त्याने गाय गेली त्या रस्त्याने सांगायचं नाही, इकडे गेली किंवा दुसरीकडे गेली. म्हणजे गायीचे प्राण वाचवण्यासाठी जर तुम्ही खोटं बोललं तरी चालते. ब्राह्मणार्थे, एखाद्या ब्राह्मणाचा जीव वाचवण्यासाठी जरी तुम्ही खोटं बोललं तरी चालते. हिंसाया, खूप मोठी हिंसा घडत असेल अशा वेळेला तुम्ही खोटं बोललं तरी चालते. या खोटं बोलण्याचा नानृतम स्यात् जुगुप्सितम, याचा कधी पाप तुम्हाला लागणार नाही. आता हे किती किती खोटं कोण कोण कुठं कुठं बोलते ज्याचा त्याने विचार करा, आहे का नाही. आणि म्हणून राजा, तुझं सर्वस्व जर जात असेल तर तू दिलेला संकल्प माघारी घे, काय होणार नाही. पण तो बलिराजा होता, माघार घेणार नाही, माझं सर्वस्व गेलं तरी चालेल, उद्या माझ्या नावाची भागवतात सगळे भागवतकार बदनामी करतील, बळीराजानं संकल्प दिला आणि पुन्हा राज्य माघारी घेतलं, दिलेली गोष्ट माघारी घेतली, माझं काही जरी झालं तरी चालेल, सर्वस्व संपलं तरी चालेल, पण मी माघार घेणार नाही. गुरुजी म्हणाले माझ्याकडे शिकला आणि मला ज्ञान सांगायला लागला, शाप दिला. थोड्याच वेळात अचिरात अंशशे स्त्रिया संपत्तीहीन होशील असा शुक्राचार्यांनी बळीराजाला शाप दिला. चालेल, शुक्राचार्य तर नाईलाज आहे, बळीराजानं कमंडलू घेतलं आणि संकल्प सोडणार तर त्या कमंडलू मध्ये पाणी बाहेर पडच ना महाराज. शेवटी आपल्या शिष्याचा कळवळा येऊच लागला, कोणाला? शुक्राचार्याला. त्या कमंडलू मध्ये जाऊन बसले, पाणी आडून धरलं. वामन भगवान म्हणतात राजा पाणी बाहेर येत नाही, काहीतरी त्याच्यामध्ये अडकलेलं आहे, काडी घेऊन जरा टोचून बघ त्याच्यामध्ये. त्यानं काडी घेतली आणि त्या कमंडलू मध्ये घातली तर त्या शुक्राचार्याचा डोळा फुटला, डोळा.
तुम्ही बघा, दैत्यगुरु शुक्राचार्यांना जर कधी टीव्हीवर पाहिलं तर एक डोळा कसा आहे, आंधळा आहे त्यांचा. आड आला म्हणून फोडी याला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. दान देण्यासाठी गुरु जरी आपल्याला आडवे आले तरी सुद्धा त्याचा विचार करायचा नाही, की दान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. दान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून शेवटी दान दिलं आणि मग म्हणले घ्या, तुमच्याच पायाने मोजून घ्या त्रिपाद भूमी. त्यावेळेस त्या वामन भगवंताने आपलं शरीर खरं रूप प्रगट केलं. एवढं मोठं शरीर, डोकं पाताळाच्या स्वर्गाच्या वरी, आणि एवढं मोठं विराट स्वरूप पाहिल्यानंतर मग बळी आणि बळीचे सगळे सैनिक मंत्री प्रधान घाबरले. बाप रे बाप, आता सर्वस्व हरण केलेलं आहे. एक पाऊल टाकला स्वर्गातून स्वर्गात, दुसरा पाऊल टाकला मृत्यूलोकात, आता तिसरा पाऊल कुठे टाकू सांग. बळीराजा, तू दान दिलेले, तुझं वचन सगळं पूर्ण कर. बळीराजा म्हणला, महाराज दान जरी मी सर्वस्व दिले असेल तर देणारा मात्र वेगळा असतो. मी तर तुम्हाला दान दिले, एक काम करा, तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. वामन भगवंताने तिसरा पाय बळीच्या डोक्यावर ठेवला. तो का म्हणे, बळी जीव दिला पायाखाली. तुकाराम महाराज म्हणतात की पुण्यवंत पाताळ लोकी मेला, बळीला डोक्यावर पाय दिला आणि त्याला पाताळात घातलं. आणि मग सगळेजण घाबरले, म्हणले याने आपल्याला, आपल्या राजाला फसवलं. सगळ्यांनी आक्रमण केलं वामन भगवंतावरती. बळीने सांगितलं कोणी हात लावायचा नाही, कारण मी जे दान दिले ते माझ्या स्वहस्ते दान दिलेलं आहे, याच्यात कोणाचा काही संबंध नाही. आणि मग बळीराजाला सांगितलं तू दान दिलेलं आहेस ना. म्हणून सगळ्यांनी, ऋषी मुनी सगळ्यांनी त्या बळीराजाला प्रश्न विचारला, तू आता मला दान दिलंस म्हणजे तू तुझं स्वत्व मला दान केलंस. बळीला बांधलं तरी सुद्धा बळीराजा घाबरत नाही. त्याला विचारलं, तू का घाबरत नाहीस. बिभेमिना हम निर्यात पदच्युतो, मी कितीही पदच्युत झालो तरी घाबरणार नाही. न पाशबंधात व्यसनात दुरत्ययात, नैवार्थ पृच्छात भवतो विनिर्ग्रहात, असाधुवादात भृशमद्विजेयथा. बळीराजा म्हणतो, मी कशाला घाबरत नाही, मरणाला तर अजिबात घाबरत नाही, पण माझ्या कुळाला कलंक लागू नये याला मात्र मी घाबरतो. आजपर्यंत मी कशाला घाबरलो नाही, इथून पुढे माझं दान शूर दात्यांच्या यादीमध्ये नाव लागणार आहे. आणि म्हणून आजही पहा, भले हुई सती नई गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हात. बळीराजाचा बाप विरोचन, तो ज्यावेळेस वारला त्यावेळेस बळीची आई त्याला सती गेली नाही, तिच्या पोटामध्ये गर्भ होता बळीराजाचा. ती जर सती गेली असती तर ज्याच्या दारामध्ये हात पसरणारा प्रभू ही क्रिया घडली नसती. बळीराजाला जन्म देणारी विरोचन महाराजांची पत्नी आहे आणि म्हणून त्या बळीराजाला धन्यता दिली. अशा प्रकारे संपूर्ण वामन अवतार घेऊन भगवान परमात्म्याने संपूर्ण दैत्याच्या ताब्यातलं राज्य पुन्हा एकदा देवतांच्या ताब्यात आणून दिलेलं आहे. मग बळीसाठी काय, बळीला पाताळातलं राज्य दिलं. वामन भगवंताला बघितल्यानंतर बळीची बहीण आहे, त्या बळीच्या बहिणीला असं वाटलं की किती सुंदर बालक आहे, असं वाटते त्याला पटकन उचलावं आणि स्तनपान करावं. काय नाव तिचं, त्या बळीची बहीण, तिला वाटलं त्या वामनाला उचलावं आणि त्याला आपल्याला स्तनपान करावं, तिचा मातृभाव जागा झाला. पण ज्या वेळेस त्यानं आपल्या भावाचं सगळं सर्वस्व हरण केलं हे तिच्या लक्षात आलं, त्यावेळेस ती म्हणाली, आशा बाळाला स्तनपानाला कशाला लावायचं, त्याला विष पारून माजावं, विष. भगवान परमात्मा म्हणाले, तुझ्या दोन्ही इच्छा मी पूर्ण करतो. आणि हीच बलीची बहीण पुढे पुतना मावशी म्हणून जन्माला आली. तिची बहीण ती मातृत्व इच्छा सुद्धा पूर्ण केली आणि विष पाजून ती मारण्याकरता येणार होती, ती सुद्धा तिची इच्छा पूर्ण केली. हीच बलीची बहीण आहे.
अशा पद्धतीने या ठिकाणी बळीराजावरती अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. बळीला पाताळाचं राज्य दिलेलं आहे आणि मी कायमचा बळीराजाला वरदान मागितलं, तुला काय माझ्याकडे मागायचे माग. बळीराजानं सांगितलं, देवा मला काहीच नको, तुम्ही मला पाताळाचं राज्य दिले ना, तुम्ही कायमस्वरूपी माझ्या दारामध्ये द्वारपाळ म्हणून राहायचंय. भगवान परमात्मा म्हणले ठीक आहे. द्वारपाळ बळी द्वारी झाला. तेव्हापासून बळीच्या दरबारामध्ये भगवान परमात्मा द्वारपाळ म्हणून आहेत. आणि मग त्या भगवंताची सुटका कशी करायची. एकदा लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी माता नारदाला म्हणते, माझे पती बळीच्या दारामध्ये द्वारपाळ आहेत, कसं काय मी आता त्यांना सोडून आणू. नारद हुशार, नारद म्हणले काम कर, बळीला रक्षाबंधनाला राखी बांधायला जा. लक्ष्मी माता रक्षाबंधनाला बळीला राखी बांधायला गेल्या. राखी बांधली भाऊबीजेला आणि ओवाळणी म्हणून बळीराजानं सांगितलं काय पाहिजे. ओवाळणी काय टाकू. माता लक्ष्मीने सांगितले, ओवाळणी मला काही नको, तुझ्या दारामध्ये जेवढं द्वारपाळ आहे ना तेवढं मला दे. आणि लक्ष्मी माताने ओवाळणीतून त्या आपल्या पतीची सोडवणूक केलेली आहे. अशा प्रकारे ही कथित कथा असते. भागवताच्या माध्यमातून आपल्याला सगळे याचा उलगडा होत असतो. आणि पुढे सत्यव्रत नावाचा राजा आहे, त्याच्यासाठी भगवंताने मत्स्यावतार धारण केलेला आहे, त्याची पण कथा आलेली आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच नंतर आता 9व्या स्कंदाला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये राजा अंबरीश याची कथा आलेली आहे. हा अंबरीश राजा परमभक्त होता. भगवान परमात्म्याचं तो एकादशी व्रत करत होता. भगवान परमात्म्याने या राजा अंबरीशासाठीच 10 अवतार घेतलेले आहेत. आपल्या सर्वांना हे सगळं माहिती आहे. द्वादशीला पारणं सोडण्याकरता दुर्वासांना त्यांना आमंत्रित केलं होतं. एकादशीचा नियम असा आहे, दिवसभर काहीही खायचं नाही ना प्यायचं नाही. आणि ती एकादशी दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत पारणं सोडायचं. त्याला म्हणतात पूर्ण एकादशीचा उपवास. फराळाचं खायचं नाही, काय नाही, काय नाही. सूर्य उदय होण्याच्या आत दुसऱ्या दिवशी भोजन करायच्याला म्हणायचं. तर द्वादशीचं पारणं सोडण्याकरता दुर्वासांना आमंत्रित केलं, पण दुर्वासांना यायला उशीर झाला. दुर्वास येईपर्यंत वाट बघावी तर इकडं सूर्योदय होतोय आणि अगोदर आपण त्यांच्या आधी पारणं सोडावं तर निमंत्रित केलेल्या पाहुण्यांचा अनादर होतोय. काय करायचं म्हणून त्यानं ह्या दोन्ही गोष्टी साधाव्यात म्हणून त्यानं पाणी हातामध्ये घेतलं आणि प्राशन केलं. त्याच्यातून त्यानं द्वादशीचं पारणं सोडलं आणि त्यांची पण वाट बघण्याकरता थांबला. पण ज्यावेळेस दुर्वास मुनी आले त्यांना कळलं की मी यायच्या आत यानं पारणं सोडलं, राग आला आणि त्याच्यावरती एक कृत्या नावाची राक्षसीन सोडली. हे भगवान परमात्म्याला कळलं. भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र काढलं. ती कृत्या नावाची राक्षसीन मारलीच. ती दुर्वासाकडे आली, दुर्वासाला मारू लागली. ते सुदर्शन चक्र ज्यावेळेस दुर्वासाकडे आलं, दुर्वासांच्या लक्षात आलं की आता माझं काही खरं नाही. त्यावेळेस सगळ्या देवदेवतांकडे ते शरण गेलेत. देवदेवतांनी सांगितलं की तुम्ही ज्याचा अपराध केला त्या अंबरीश राजाला शरण जा. दुर्वास मुनी त्या अंबरीश राजाला शरण गेले. त्यावेळेस ते सुदर्शन चक्र थांबलं. अशा पद्धतीने या 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाची फार सुंदर विस्तृत कथा आलेली आहे. त्यानंतर राजा परीक्षिती शुकदेवांना विचारतात, महाराज ज्यांचं चरित्र ऐकण्याकरता खास मी तुमच्या समोर बसलेलो आहे, तुम्ही आतापर्यंत मला संतांच्या संगतीमध्ये भगवत चरित्र ऐकायला लावता. ते भगवत चरित्र त्या भगवान परमात्म्याने जिथं अवतार घेतला तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावर त्याचा जन्म झाला. त्यानंच तर आमच्या पूर्वजांना, आजोबांना, वडिलांना यांना महाभारताच्या युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला. किती आमच्यावरती मोठमोठे संकट आले होते. ह्या सगळ्यावरती जर कोणामुळे विजय मिळवला तर फक्त केवळ भगवान श्रीकृष्णांमुळे मिळवला. त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मला लवकर सांगा.
अशी विनंती केल्यानंतर श्री शुकदेव महाराजांनी सूर्यवंशाचं आणि चंद्रवंशाचं वर्णन केलेलं आहे। सूर्यवंशामध्ये रामचंद्राचा अवतार झालेला आहे, सूर्यवंश रामचंद्र, आणि चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार झालेला आहे। राम प्रभूचं वर्णन करत असताना एका श्लोकामध्ये सगळं सांगितलंय। गुरुवर्ती त्यक्तराजो विचरदनुवनम पद्मपद्भ्याम प्रियाया पाणिस्पर्शा क्षमाभ्याम मृजितपत रुजयो हरीन्द्रानुजाभ्याम वैरूप्याच्छुर्पणख्या प्रियविरहरुषा रोपित भ्रुविजृंभ त्रस्ताब्धिर्बद्ध सेतु खलदवदहन कोसलेंद्रोवतान्नः। श्लोक फार क्लिष्ट आहे। या श्लोकामध्ये प्रभू रामचंद्राचं सगळं चरित्र गुंफलेलं आहे, काहीच ठेवलं नाही। आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणं जटायुतरणं सुग्रीव संभाषणं पश्चात रावण कुंभकर्णं एतद्धि रामायणं। एक श्लोकी रामायण म्हणतात त्याला, एक श्लोकामध्ये सगळं रामायण। एक श्लोकी भागवत सुद्धा, एका श्लोक सगळं भागवत सांगितलं। आणि ह्या एक श्लोकामध्ये शुकाचार्यांनी संक्षिप्त स्वरूपात सांगितलं आणि म्हणले आता मला चंद्रवंशाचं वर्णन करा। चंद्रवंशाचं वर्णन करत असताना काय केलंय जरा ध्यान देऊ नये का? वंश परंपरा मी तुम्हाला सांगतोय। भगवान विष्णू नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, ब्रह्मदेवापासून अत्री मुनीचा जन्म, अत्रीचा पुत्र चंद्रमा, या चंद्रमापासून चंद्रवंश सुरू झालेला आहे। चंद्रमापासून बुध, बुधाचा मुलगा पुरुरवा, या पुरुरवाला दुसरं नाव होतं ऐल राजा। ऐल राजाचा विवाह उर्वशी सोबत झालेला आहे, उर्वशी अप्सरेसोबत। त्याला आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, जय, विजय 6 मुलं झाले। त्याच वंशामध्ये पुढे नहुष राजा जन्माला आला। नहुषाला सुद्धा 6 मुलं झाले, यती, ययाती, संयाती, आयाती, वियाती, कृती। त्यातला मोठा यती नावाचा संन्यासी झालेला आहे। दुसरा जो मुलगा आहे त्याचे 2 विवाह झाले ययाती राजाचे। पहिला विवाह शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आणि दुसरा विवाह वृषपर्वाची पुत्र शर्मिष्ठा याच्या सोबत झालेला आहे ययाती राजाचा। ययाती राजाला यदू, तुर्वसु, द्रुह्यू आणि पुरु असे 5 मुलं झालेले आहेत। त्याच्यातला जो पुरु नावाचा मुलगा आहे तो भगवान परमात्म्याचा परमभक्त होता। त्यानं वडिलांना ज्यावेळेस शाप दिला ययाती राजाला, म्हातारा झाला होता, मला तारुण्य पण मिळावं म्हणून आपल्या वडिलांना तरुण करण्याकरता त्यानं आपलं स्वतःचं आयुष्य राजाला दिलेलं आहे, आपल्या वडिलांना दिलेलं आहे। म्हणून ययातीने पुरु राजाला चक्रवर्ती सम्राट घोषित केलेलं आहे। परंतु त्याच्या वंशामध्ये पुरुच्या नंतर कोणी चक्रवर्ती झाला नाही। शुकदेव महाराज म्हणतात या पुरु राजापासून पुरु वंश निर्माण झालेला आहे। या पुरु वंशामध्ये दुष्यंत राजा जन्माला आला। त्या दुष्यंत राजाच्या पोटी भरत राजा जन्माला आला। हा भरत वेगळा, जड भरत वेगळा। तो भरत राजा लहानपणी सिंहासोबत कुस्ती खेळत होता, भरत राजा। त्या भरत राजाच्या वंशामध्ये रंतीदेव म्हणून जन्माला आला। त्या रंतीदेवाने तर 49 दिवस स्वतः उपाशी राहून तपश्चर्या केली होती। असा हा पुरुवंश। या पुरुवंशाचे जे प्रवर्तक आहेत ते पुरु महाराज आहेत। त्यांचे जे मोठे बंधू यदू, त्या यदू राजापासून हा यदुवंश सुरू झालेला आहे। या यदुवंशामध्ये अजमीड नावाचा राजा जन्माला आला। अजमीडाचा पुत्र देवमीड जन्माला आला। देवमीडाचा पुत्र शूरसेन जन्माला आला। शूरसेनाचा पुत्र प्रभती नावाचा राजा जन्माला आला। या प्रभती नावाचा आणि शूरसेनाचे 2 मुलं होते। त्यातला एक आनकदुदुंभी पुत्र आहे की ज्याचं दुसरं नाव आहे वसुदेव। आणि त्या वसुदेवाला 8
7 पत्न्या होत्या. किती? वसुदेवाला 7 पत्न्या होत्या. त्याच्यातली देवकी नावाची पत्नी, तिच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. आपल्याला आपल्या बापाचं आज्याचं पंजाच पर्यंत माहित, पंजाच्या अगोदर तुमचं नाव कोण होतं ते तुम्हाला सांगता येणार नाही. पण इथं देवाची आतापर्यंतची वंशावळी इथपर्यंत सांगितलेली. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले आणि त्यांनी गोकुळामध्ये जन्म घेतल्यानंतर गोपिकांना आपलं भक्ती प्रेम सुख दिलेलं आहे. कंसाचा वध केलेला आहे. पांडवांच्या जीवनामध्ये त्यानं सहकार्य केलं. पांडवांचा विजय प्राप्त करून दिला. द्वारकेचं राज्य निर्माण केलं आणि शेवटी भगवान परमात्मा निजधामाला निघून गेले. असं संक्षिप्त स्वरूपामध्ये चरित्र शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं. परीक्षित म्हणला, महाराज 4 दिवस झाले एका जागेवर बसलेलोय, पोटात अन्न नाही, पाण्याचा कण नाही. मला इतक्या संक्षिप्त स्वरूपामध्ये एवढ्या थोडक्यात मला चरित्र ऐकायचं नाही. मला त्याचं चरित्र, एक एक प्रसंग, एक एक घटना, सगळं मला व्यवस्थित नीट त्यांचं चरित्र ऐकायचं. शुकदेव महाराज म्हणतात, बाबा तुझ्या पोटात अन्नाचं कण नाही, पाणी नाही, पाण्याचा थेंब नाही. तुला भूक लागली असेल तर काही खाऊन घे. महाराज मला भूक आता कशाचीच लागलेली नाही. मला भूक लागली फक्त भगवंताच्या चरित्र कथा श्रवणामृताची. मला फक्त भगवंताचं चरित्र सविस्तर मला सांगा, त्याची मला भूक लागलेली आहे. आणि मग अशी विनंती केल्यानंतर इथे दशमस्कंदाला प्रारंभ केलेला आहे आणि सविस्तर विस्तार रूपाने भगवंताचं चरित्र दशमस्कंदापासून सुरुवात केलेलं आहे. अगदी भगवंताचा जन्म कसा झाला हे आपण 10 ते 15 मिनिटात बघूया आणि आपल्या आजच्या या कथा भागाला पूर्णविराम देऊया. तत्पूर्वी छोटस भजन घेऊया. सर्वांनी प्रेमपूर्वक हाताने टाळी मुखाने भगवंताचं नाम म्हणायचे. भगवंताचा अवतार परिपूर्ण अवतार आहे. श्रीकृष्ण अवतार म्हणजे हा परिपूर्ण अवतार आहे. देवाने अनंत प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. जो अवतार घेतला तो एका कामासाठी, ते काम झालं की अवतार संपला. परंतु कृष्ण अवतार असा आहे, एका कामासाठी आले असं नाही, हजारो काम या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने केलेले. म्हणून हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्ण अवतार असा म्हणला गेलेला आहे. कला अवतार भगवंताचा अवतार आहे. कला अवतार म्हणजे काय? अवतार घ्यायचा, लोकांना उपदेश करायचा आणि उपदेश संपला की आपला अंतर्धान व्हायचं. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कला अवतार आहे. ज्ञानेश्वरी लिहिली, अवतार कधी संपलं. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण परिपूर्णतम अवतार आहे. जन्माला आले आणि संपूर्ण कार्यभाग संपल्यानंतरच गेले. एक कार्य थमागत्य कोटी कार्यांचे कारण, एका कार्यासाठी आले कोटी काम करून गेले. म्हणून हा परिपूर्णतम असा अवतार आहे. तर त्यांचं चरित्र मला सविस्तर जन्म सांगा, तो जन्म पाहूया. तत्पूर्वी छोटस भजन. हरी जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय 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 राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, राधे बोल राधे बोल राधे 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 बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय
जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। बोला जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय 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 राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल।
गोपाल कृष्ण भगवान, राधा रानी की, श्री सुखदेव भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की। कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययोः राज्ञां चोभयवंशाणां चरितं परमाद्भुतं यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तमः तत्रांशेणावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि संशनः निवृत्ततर्षैरुपगीयमाणात् भवौषधाच्छ्रोत्रमणोभिरामात् क उत्तम श्लोक गुणानुवादात् पुमान् विरज्येत विना पशुघ्नात्। हे कृष्ण चरित्र कसं आहे? मिठी दवा. उद्धार होण्याकरता अनंत मार्ग आहेत, पण ते मार्ग सगळे खडतर आहे. तुम्हा आम्हा सगळ्या प्रापंचिक सर्वसामान्य माणसांना त्याचा अनुसरण करता येणार नाही. योगानं मोक्ष मिळतो. इथं 2 तास मांडी घालून बसणं होत नाही. तर योग कधी करणार आपण? तितिक्षा, उपाशी राहावं लागतं 4-4, 5-5 दिवस. आम्हाला 1 तासभर इकडं तिकडं झालं की आमचं थरथर आण करायला लागतं. बीपी शुगर, म्हणजे आम्हाला उपवास सुद्धा करता येणार नाही. भरपूर साधने उद्धार करण्याची, पण ती आपल्याला न झेपणारी, न पेलवणारी, न पचणारी आहेत. एखाद्या माणसाला रोग झाला तर त्याला औषध पाहिजे असतं. ते औषध असतं, पण ते महागडं असतं. पेशंट बरा होतो, पण लाखो रुपयाची फी कोणी भरायची? त्यामुळे सगळीच लोक मोठी मोठी दवाखाने, महागड्या दवाखान्यात जात नाही. औषध आहे पण महाग आहे. काही लोक औषध असतं पण ते कडू असतं म्हणून घेत नाहीत. लिंबाचा पाला खाल्ल्यानंतर अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात, खरंय, पण लिंबाचा पाला कोण खात नाही, कडू येते. दुसरी गोष्ट, औषध आहे पण ते फार कुठेतरी लांब हिमालयामध्ये, तिथं जाऊन कधी आणायचं? बरोबर आहे ना? म्हणजे औषध नाही असं नाही, सगळीकडे औषध आहे, पण माणसाला हे औषध माणूस घेत नाही. त्याचं कारण ते एक तर महागड आहे, कडू आहे, दूर आहे, आणि ते आपल्याला पचत बी नाहीत काय औषधं. पण हे भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र असं मिठी दवा आहे. हे काय महाग नाही. इथं येऊन फक्त बसायचंय, काय द्यायचं नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका, मोल काही. देव फुकट घ्यायचा, इथं काय पैसे द्यायचे नाहीत आपल्याला. औषध, भगवत चरित्र कसं आहे? फ्री मध्ये. तुम्हाला काय याचे पैसे मोजायचे नाहीयेत. दुसरी गोष्ट, ऐकायला गोड आहे, कडू नाही ऐकायला. काही गोष्टी वेदांत जर तुमच्या समोर सांगायला सुरुवात केली तर ब्रह्म, माया, विवर्तवाद, अनुयोगी, प्रतियोगी, स्थाणू, पुरुष, शुक्ती, रजत, रज्जू, सर्प, हे सगळं कूटस्थ, जीवात्मा, तत्वमसी, अहम ब्रह्मात्मा, हे सगळं ऐकू वाटतं का माणसाला? नको. हे मराठीच आहे पण नको, वेदांत नको. असं कृष्ण चरित्र रसामृत, ऐकायला पण गोड आहे, पचायला पण गोड आहे, फ्री मध्ये आहे, गोड पण आहे, आणि आवडीमध्ये पण आहे, पचायला पण गोड आहे. असं औषध सर्वांना हवंय. तुमच्या घरी आणून दिले ते तुम्हाला तुमच्या आवडीचं आहे, आणि फ्री मध्ये दिलं असं औषध कोणाला नको आहे का? त्यानं तुमचा रोग जाणार आहे. असं औषध, आणि असं औषध फक्त एकच आहे, भागवत कथा, कृष्ण चरित्र. आणि म्हणून ते कृष्ण चरित्र मला सांगा. राजा परीक्षित सामान्य नाही बर का. अर्जुनाचा नातू येतो, अभिमन्यूचा पुत्र आहे, उत्तरेचा पुत्र. तो महाराजांना विनंती करते, मला कृष्ण चरित्र सांग. का तुला एवढी घाई झाली कृष्ण चरित्र ऐकायची? महाराज, त्या भगवंताने माझ्या कुटुंबात पूर्वजांना किती त्यांना सहाय्य केलेलं आहे. महाभारत रूपी एक नदी आहे,
त्या नदीमध्ये मगर, मच्छ, मासे, काय काय भोरे सुद्धा आहेत. ही नदी तरून जाणं सोपं नव्हतं. कौरवांची नदी. ह्या नदीतून नाव तरुण नेली आणि तो नावाडी कोण होता तर फक्त श्रीकृष्ण भगवान परमात्मा होता. त्याच्यामुळे तर ही सगळी आमची मंडळी पैल तीरावर गेलेली. पीतामहामी समरे मरंजयैर देवव्रत्यात्यातिरतैस्तिमिंगिलैः दुरत्ययं कौरव सैन्य सागरम कृत्वा तरं वत्स पदम स्मयप्लवाः. एवढा मोठा कौरव रूपी सैन्य सागर सहजरित्या तरुण गेले माझे पूर्वज. कसं तरुण गेले? गोवत्स, गाय, गायचं वासरू त्याला म्हणतात गोवत्स. त्याचा पाय, त्याच्या पायाचं खूर, चिक रस्त्यामध्ये जर असं त्याच्या पायाची खुराची चिन्ह उमटलं तर खड्डा पडतो आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं. ते पाणी किती असतं? ते पाणी तरुण जायला कुठली नाव बोलवावी लागते का? नाही नाही. तसा हा कौरवरूपी सैन्य सागर तरुण जाण्याकरता किती सोपा झाला तर त्या गोवत्स खोरात जितकं पाणी आहे ते जसं सहज तरुण जातो त्याप्रमाणे हे कौरवरूपी सैन्य सागर माझे पितामह आजोबा सहज तुमच्या कृपेने तरुण गेले. कृत्वा तरन वत्स पदम स्मयप्लवाः. सहज गोवत्स पदम तरुण गेलेले आहेत. महाराज, आज मी तुमच्या पुढे जो काही आहे ना ती त्याचीच कृपा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही नसाल. द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं मदंगम संतान बीजं कुरु पांडवानां. मी एकटाच शिल्लक राहिलो होतो माझ्या आईच्या पोटात. बाकी सगळे गेले होते. पांडवांचा वंश मी एकटा शिल्लक होतो, संतान बीज. आणि त्या माझ्यावर सुद्धा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं मदंगम. माझ्यावरती ब्रह्मास्त्र सोडला. तो आईच्या पोटात माझा गर्भ मी जळू पाहत होतो. अशा वेळेला जुगोपकुक्षिम गत आत चक्रो. तुम्ही सूक्ष्म रूप धारण केलं, माझ्या आईच्या पोटात गेला आणि सुदर्शन चक्राने माझं संरक्षण केलं. ते ब्रह्मास्त्र जाळून टाकलं आणि माझं संरक्षण केलं. थोडासा वेळ घेतो, 5 मिनिटं. इथे सुदर्शन चक्राने माझं रक्षण केलं असं सांगितलंय ह्या श्लोकात. आणि पहिल्या दिवशी सांगितलंय की भगवान परमात्म्याने गदा या शस्त्राने ब्रह्मास्त्राचा नाश केलेला आहे. मग शुकाचार्य कसं काय म्हणतात? इथं सुदर्शन चक्र आणि तिथे गदा. एकच सांगा ना काशाने काय केलं? ते म्हणले गदेनच ब्रह्मास्त्र जाळलं, पण सुदर्शन चक्राचा उल्लेख कसा आला? म्हणजे ती गदा इतक्या जोरात फिरवली की त्या परीक्षिती राजाला ती गदा दिसलीच नाही. त्याला वाटलं हे सुदर्शन चक्र आहे. भगवान परमात्म्याने त्याचं संरक्षण करण्याकरता म्हणून या ठिकाणी सुदर्शन चक्राचा राजा परीक्षितीने उल्लेख केलेला आहे आणि शुकाचार्यांनी मागे गदा म्हणून उल्लेख केलेला आहे. त्या परीक्षिती राजाला गदा सुदर्शन चक्राप्रमाणे दिसली. मग ज्यानं माझ्या आईच्या पोटात असताना संरक्षण केलं आणि आज म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे आणि त्याची मला तुम्ही इतक्या लवकर कथा सांगताय. थोडी सविस्तर कथा सांगा, मला आतुरता आहे त्याची कथा ऐकणे. आणि हे सगळं फार मोठं वर्णन केलेलं आहे. आपल्याला हे सगळं वर्णन करायला वेळ कमी, कारण भागवत कथा ही काय 7 दिवसात पूर्ण कधीच होत नाही बरं का. विद्यावताम म्हणजे विद्वानाची परीक्षा सांगितलेली याच्यामध्ये. भागवत सांगण्यामध्ये ही विद्वानाची परीक्षाच आहे एक प्रकारची, कारण याच्यामध्ये सगळंच आहे. सगळे नवरस भरलेले आहेत, वेदांत भरलेला आहे, भक्तिरस भरलेली आहे, शांतरस भरलेला आहे, संगीत तेवढंच भरलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यावताम भागवताम विद्यावती परीक्षा. भागवतामध्ये विद्वानाची परीक्षाच आहे भाऊ, कसं सांगतोय. आणि मग राजा तू म्हणतोस तर ठीक आहे, तुझे विचारलेला प्रश्न आहे कृष्ण कथा. ही कृष्ण कथा सांगणाऱ्यालाही आनंद देते, ऐकणाऱ्यालाही आनंद देते आणि विचारणाऱ्याला सुद्धा आनंद देते. वक्तारम पुच्छकम श्रोतृस तत्पाद सलिलम यथा. या तिघांना त्रिवेणी संगम या कथेमध्ये आहे. आणि पण तू विचारलास अतिशय सुंदर आहे, मी सांगतो ऐक. काय झालं? ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती अधर्म
कमी झाला, धर्म कमी झाला आणि अधर्म वाढला, धर्माची हानी झाली, अधर्म फोपावला. अशा वेळेला पृथ्वी मातेला त्या अधर्मी लोकांचा, दुष्ट दुर्जन लोकांचा ओझ सहन होत नाही. जरासंध कंस आदी करून राक्षसांचा भार पृथ्वीला सहन होत नव्हता. ती पृथ्वी गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाजवळ गेली. ब्रह्मदेवाला विनंती केली की मला या पापी लोकांपासून मला सोडवा. ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे, आता भगवंताचा अवतार, भगवंताला विनंती केली पाहिजे. ब्रह्मदेव आदी करून सर्व देवी देवता भगवान विष्णूकडे गेलेले आणि भगवान विष्णूला सांगितलं की भगवंता, या पृथ्वीवरती पापाचरणी दुष्ट लोकांचा सुळसुळाट झालेला आहे, त्यांच्यामुळे पृथ्वीला भार झालेला आहे, तुम्ही या पृथ्वीला या पापी लोकांपासून सोडवा. भगवान परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका, थोड्याच दिवसामध्ये मी वसुदेव देवकी यांच्या पोटी अवतार घेणार आहे आणि मी एकटा अवतार घेणार नाही, माझा सगळा परिग्रह, माझा सगळा परिवार, हा सगळा अवतार माझ्या सोबत असणार आहे असं भगवंताने वचन दिलं. आकाशवाणी झाली, सगळ्यांचं समाधान केलं, सगळेजण आपापल्या घरी आले, सगळे निश्चिंत आहे, बस आता भगवान परमात्मा अवतार घेणार आहे. वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रियः. मी वसुदेवाच्या घरी जन्म घेणार आहे. कुठे? वसुदेवाच्या घरी. घर कशाला म्हणतात? भिंती, दार, खिडक्या, स्लॅब यानं जे बांधले त्याला घर म्हणतात का? घर त्याला म्हणत नाही. न गृहम गृहमित्या गृहिणी गृहमुच्यते. गृहम तो गृहिणी ही ना मरण्य सदृशम बघे. घराला घर म्हणत नाहीत, त्या घरात राहणाऱ्या गृहिणीला घर म्हणतात. खरं तर घरात जर ती गृहिणी नसेल तर ते घर नाहीच, ते एक प्रकारचं अरण्य नाही तर आश्रम म्हणा, ते घर नाही. घर तेव्हा ठरतं ज्या वेळेस त्या घरामध्ये गृहिणी असते, म्हणून त्याला घर असं संबोधलं जातं. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मी वसुदेवाच्या घरी जन्माला घेईल, म्हणजे वसुदेव पत्न्या, वसुदेवाच्या पत्नीच्या पोटी मी जन्माला येणार आहे असा त्याचा या ठिकाणी एक अर्थ सांगितलेला आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा अवतार घेतात त्यावेळेस एकटे येत नाहीत, आपला सगळा परिवार सोबत घेऊन येतात. लक्ष्मी मातेला सांगितलं की तुम्ही कौंडण्यपुरात जायचंय आणि तिकडे भीमक राजाची कन्या म्हणून जन्माला यायचंय. शेषाला सांगितलं तुम्ही बळीभद्र म्हणून जन्माला यायचंय. सगळ्या लोकांना तयारी करायला सांगितलेली आहे आणि भगवान स्वतः अवतार घेण्याच्या तयारीत आहे. इकडे मथुरेमध्ये कंस, त्याच्या हातामध्ये सत्ताभार आलेला होता. त्याचा सासरा जरासंध, त्याची साथ त्याला मिळालेली होती. त्यामुळे जिकडं तिकडं त्यांचंच राज्य होतं. त्यांच्या आचरणाने, दुष्ट दुराचरणाने सगळी जनता त्रस्त झालेली होती. आता पुढच्या वेळेला असं जर आपलं नाव खराब झालं तर आपल्याला कोण पुन्हा निवडून देईल राजा म्हणून. आणि म्हणून कंसाने थोडस आपलं रूप बदललं, रंग बदलला. म्हणलं आता थोडस जरा धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण उतरू. आणि म्हणून कंसाने मनात घेतलं की आपली लहानी बहीण देवकी हिचा विवाह करायचा. तिला गावामध्ये वसुदेवाशी तिचा संबंध जोडलेला आहे आणि स्वतः त्या लग्नाचा पुढाकार कंसाने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. त्या वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये कंस स्वतः रथ हाकायला बसलेला आहे. सगळी जनता विचार करत होती की एवढा मोठा दुष्ट दुराचारी कंस हे असं पुण्याचं काम कधीपासून करायला लागला, आणि असं जर पुण्याचं काम करायला लागला तर भगवान अवतार कधी घेणार. परंतु अवताराची तयारी अगोदरच झालेली होती. मग कंसाने ज्यावेळेस त्या रथामध्ये रथ हाकायला लागला त्यावेळेस आकाशामध्ये आकाशवाणी झालेली आहे आणि सांगितले कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माणी हा भरवसा बोलण्याचा, आठवा जो पुत्र वधील तुझसी. तू आता किती लोकांपुढे चांगला चांगुलपणा जरी सिद्ध करायचा प्रयत्न केला तरी तुझा मृत्यू मात्र आता जवळ आलेला आहे. आणि तो मृत्यू दुसरा तिसरा कोणाकडून नाही, तू जिच्या वरातीमध्ये सारथी झालेला आहेस तिच्या पोटी जन्माला येणारा आठवा पुत्र हा तुझा वध करणार आहे. खरं काय पितळ उघडं पडलं. कंसाला राग आला, माझा मृत्यू निश्चित झाला. जर हिच्या पोटी येणारा आठवा मुलगा मला मारणार असेल तर हिलाच संपवलेलं काय वाईट आहे. शस्त्र काढलं, मारायला धावला, केस पकडले,
त्या देवकीला मारणार तेवढ्या देवकीचा जो आता पती वसुदेव कंसाचा हात धरला. सांगितलं हे अबुध कंसा, अबला स्त्रीला तू का मारतोस? तुझा वैरी 8वा पुत्र आहे, हिला मारून तुला काय भेटणार आहे? अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हन्यता हंताम्या वसे बुधा एषा तवानुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा. अरे ही तुझी बहीण आहे, तू तिला मारायला धावलास, निष्पाप आहे रे ती. कशी केविलवाण्या नजरेने तुझ्याकडे पाहते, तिला जीवदान दे. वसुदेव आपलं कर्तृत्व निभावतात. पाहती इति पती. पती शब्दाचा अर्थ काय? पत्नीचं संरक्षण करतो त्याला पती असं म्हणतात. पत्नीचं पालन करतो त्याला पती असं म्हणतात. पाहती इति पती. क्षणाचा का होईना, 1 तासापुरता का होईना, मी आता तिचा पती झालोय आणि तिचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि वसुदेवाने एक मधला पर्याय काढला. हे बघ, तुला जर हिच्यापासून भीती असेल, हिच्या 8व्या पुत्रापासून भीती असेल, पुत्रान समर्पयिष्येस्या यतस्ते भयमुत्थितम. मला जो जो कोणी मुलगा होईल तो जन्मल्याबरोबर मी तुझ्या ताब्यात तुला समर्पित करेन. तुमचा काय भरोसा? आम्हाला बंदीखान्यात ठेवा. वसुदेव देवकीला मथुरेच्या बंदीखान्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे. वेळ कमी आहे. पहिला पुत्र झाला, देवकी मातेने त्याला मांडीवर घेतलं. बघा जरा त्या प्रसंगाची कल्पना आपल्या डोळ्यासमोर आणा. मुलगा जन्माला आलेला आहे, त्याला मांडीवर घेतलेला आहे ना, असा मुलगा आता त्या कंसाच्या ताब्यात द्यायचा, तो त्याला ठार मारणार आहे. त्या आईला काय वाटत असेल? त्या आईनं त्याला स्तनपान केलेलं आहे. माझा जर हा मुलगा मोठा झाला तर मी याचं नाव ठेवून याचं बारसं करील, हा माझ्या मांडीवर खेळेल, अशा कल्पना मनोरथ ती मनामध्ये तिच्या निर्माण झाले, संकल्प निर्माण झालेले आहेत. पण काय करणार? आता शेवटी त्याच्या ताब्यात द्यायचंय. वसुदेव देवकीने त्या पहिल्या मुलाचं नाव ठेवलं जन्माला आल्याबरोबर. त्याचं नाव आहे कीर्तिमान. त्याचं नाव सुद्धा ठेवलं. त्याच्या काही बऱ्याचशा क्रिया केल्या. पण वसुदेवानं सांगितलं, देवकी जास्त वेळ करायचा नाही, जास्त वेळ झाला तर कंस येईल, त्यापेक्षा आपण शब्दाला जागलं पाहिजे. कंसाकडे हा मुलगा नेऊन दिला पाहिजे. मुलगा घेतला आणि कंसाकडे नेऊन दिला. कंसानं त्या बाळाकडे पाहिलं. प्रथमदर्शी त्या कंसाला दया आली. कंस म्हणाला, अरे हे निरागस बाळ आहे, ह्या बाळाचा काय गुन्हा आहे? हे निरापराधी बाळ आहे, ह्या बाळाला मारून मला काय भेटणार आहे? मला याच्यापासून मृत्यू नाहीये. प्रतियातो कुमारोयम. या मुलाला परत घेऊन जा, मी याला मारणार नाही. आणि तो मुलगा परत घेऊन गेले वसुदेव. पण तो जर यानं मुलगा मारला नाही तर त्याचा पापाचा घडा भरणार नाही. आणि जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत भगवान अवतार घेत नाही. म्हणले ह्याच्या हातून आता पाप वाढलं पाहिजे. नारद आले आणि नारदांनी सांगितलं, कंसा तू मुलगा का परत नेऊन दिला? म्हणे पहिल्या मुलापासून माझा वध नाही. तू कशावरून समजतो तू तुझा मुलगा नाही? अरे हे अष्टदल कमल आहे, 8 पाकळ्या आहेत त्याच्या. याच्यातलं पहिली पाकळी कोणती तुला सांगता येईल? अष्टदल कमळ. त्यातली पहिली पाकळी जन्माला कोणती आली हे सांगता येईल का? नाही सांगता येणार. तसं 8वा कधी पहिला होईल आणि पहिला कधी 8वा होईल काही सांगता येत नाही. कंसाला पटलं आणि पुन्हा तो मुलाला बोलवून घेतलं वसुदेवाला आणि त्या मुलाला मारलं. असं करता करता 6 ही मारी दुराचारी 6 मुलं. 7व्यांदा जो गर्भ, 7वा जो गर्भ योग मायाने. कृष्ण चरित्र अतिविचित्र, रामचरित्र पवन पावन पवित्र. कृष्ण चरित्र फार विचित्र आहे, नीट ऐकलं पाहिजे जरा तेव्हा. वसुदेवाचं दुसरं कुटुंब, दुसरी पत्नी, तिचं नाव आहे रोहिणी. 7वा जो गर्भ होता देवकीच्या पोटामध्ये, तो गर्भ आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे ट्रान्सफर केला. काय केला? योग मायेच्या द्वारे तिथून उचलला आणि वसुदेवाचं ते दुसरं कुटुंब रोहिणीच्या गर्भामध्ये तुला ट्रान्सफर केलेलं आहे. 7व्या गर्भाला काय झालं? कंसाच्या काही लक्षात आलं नाही नेमकं काय झालं. आता 8व्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकीच्या उदरामध्ये वास्तव्य करतायत.
ज्यावेळेस भगवान परमात्मा देवकीच्या उदरात राहतात ना, भगवान परमात्म्याचा सहवास देवकीला प्राप्त झालेला आहे. हे बघा, भक्ताचा सहवास आणि भगवंताचा सहवास आपल्या जवळ आला की आपोआप आपलं वागणं बदलतो. देवकीचं तेज सूर्याप्रमाणे झळकू लागलं. कंस म्हणला, आजपर्यंत मी हिला पाहिलं पण एवढं सूर्यासमान तेज हिचं मला दिसलं नाही. आता निश्चित माझा शत्रू हिच्या पुढे जन्माला येणार आहे. देवकी जवळ गेल्यानंतर कंसाची मती बदलायची. अरे, ही माझी बहीण आहे, हिला मी का मारू? ही अबला आहे. देवकी पासून थोडासा बाजूला गेला, नाही नाही, तो माझा शत्रू, मी त्याला मारणार नाही. असं का व्हायचं? तुम्ही जेवढं देवाच्या जवळ जाल तेवढे तुमचे दुष्ट विचार बाजूला जातात. तुम्ही जेवढे देवापासून दूर जाल तेवढे तुमच्या मनामध्ये दुष्ट विचार निर्माण होतात. म्हणून सतत भगवंताच्या संगतीत राहिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये दुष्ट विचार जागा करत नाहीत. आणि म्हणून त्या कंसाला वाटलं याला का मारायचं. एवढ्यातच नारदजी आलेले आहेत. नारदांना विचारलं, हल्ली काय चाललंय कंसा? कंसाने सांगितलं, काय नाही, आता माझ्या शत्रूचीच मला भीती आहे. माझा शत्रू कसा असेल? नारदांनी सांगितलं, कंसा, तुझा शत्रू काळा आहे. काळ्या रंगापासून, काळ्या गोष्टीपासून, काळ्या वस्तूपासून तुला धोका आहे. तेव्हापासून कंस हा सावध राहत होता. काळं काही दिसलं की त्याला राग यायचा. नारदजी निघून गेले, मृत्यूचा संकेत सांगून गेले. पुढे भगवान परमात्मा देवकीच्या उदरामध्ये येऊन राहत आहेत. सगळ्या देवदेवतांनी त्या भगवान परमात्म्याचं स्वागत केलेलं आहे. भगवान परमात्मा आता अवतार घेणार आहेत. स्वर्गामधून सगळ्या देवी देवतांनी स्वागत केलेलं आहे. भगवान परमात्मा कसा आहे? सत्य आहे. स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण
कृष्ण शरणागतं पाहि। भगवान परमात्म्याचं स्वागत केलेलं आहे आणि त्या देवकी मातेला सर्व देवी देवतांना सांगितलं की माते, आता तुला काही घाबरायचं कारण नाही. ज्याच्या पोटामध्ये सगळ्या सृष्टीची बीज, संपूर्ण सृष्टी ज्याच्या पोटात राहते तो भगवान परमात्मा आज तुझ्या पोटात आहे. ज्याच्या पोटामध्ये 14 भुवन सामावलेली आहेत असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज तुझ्या पोटात आहे. तू किती मोठी भाग्यवान आहेस. आणि म्हणून सर्व देवी देवतांनी माता देवकीची स्तुती केलेली आहे आणि भगवान परमात्म्याचा प्राकट्य काल आता जवळ आलेला आहे. अथ सर्व गुणोपेत काल परमशोभना. सारंग. भगवान परमात्मा जन्माला येणार त्यावेळेला सगळा काल, तारीख, वार सगळं अनुकूल होत, शुभ होत. भादो का महिना, भाद्रपद महिना, आपल्याकडं श्रावण महिना म्हणतो. 15 दिवसाचा तिकडं उत्तरेतून आपल्याकडे फरक असतो. कृष्ण पक्ष, अष्टमी तिथी, वार बुधवार, रोहिणी नक्षत्र, हर्षण योग, भवकरण आणि मध्यरात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाचे चतुर्भुज रूपधारी देवकीच्या समोर साक्षात प्रगट झालेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की. आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा, सर्वांनी थांबा, आपल्याला उठू नका, बसून घ्या. सर्वजण खाली बसून घ्या, फुलं जाग्यावर ठेवा. सर्वांनी बसून घ्या. सगळ्यांना आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे. भगवान परमात्म्याचा या तिथीवरती प्रगट झालेले आहेत. अयवणी, तुम्ही आम्ही जसं सर्वसामान्य बालक जन्माला येतो तसं भगवान परमात्मा जन्माला आलेले नाहीयेत. 8 वर्षाची बालमूर्ती चतुर्भुजधारी त्या देवकीच्या समोर प्रगट झालेले आहेत. आणि भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर देवकी मातेला इतका आनंद झाला, डोळे भरून आले. देवाला म्हणतात, देवा भगवंता, एवढा मोठा जर तुम्हाला बघितलं तर कोण म्हणेल हा देवकीचा पुत्र आहे, तुम्ही छोटे व्हा. तमद्भुतम बालकमंबुजे क्षणम. काळेक अद्भुत बालक आहे तुम्ही. आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला 2 हात असतात. भगवान परमात्म्याला 4 हात होते, चतुर्भुजधारी होते, म्हणून तो अद्भुत बालक आहे. तुमची आमची बालक जन्माला आली की रडायला लागतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडले नाही आणि देवकी मातेने विनंती केली की छोटे व्हा. छोटे व्हा म्हटल्यानंतर सर्वसामान्य बालकासारखे 4 महिन्याचे भगवान श्रीकृष्ण झाले. आणि 4 महिन्याचे झाल्यानंतर भगवंताने सांगितलं, आता इथं मला ठेवू नका, इथून मला हलवा. कुठे? मला इथून तुम्ही गोकुळामध्ये न्या. कुठे न्या? गोकुळामध्ये नंद बाबा आणि यशोदा यांना एक मुलगी झालेली आहे, मला तिथं ठेवा आणि त्या मुलीला इकडे घेऊन या. हा, यशोदेला मुलगी झालेली आहे, ती मुलगी इकडे घेऊन या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिलेला आदेश एका टोपलीमध्ये घेतलेला आहे. पायातली बंधनं गळालेली आहेत, सगळी दरवाजे उघडलेली आहेत. भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळाकडे निघाले. यमुना मैया दुथडी भरून वाहते. भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर तिनं रस्ता दिला. परंतु झालं काय, यमुना मैया म्हणते की मला परत भगवंताचं दर्शन कधी मिळेल नाही मिळेल, म्हणून यमुनेचं पाणी वाढू लागलं. इथपर्यंत आलं. घाबरले वसुदेव, आता काय होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता मैयेला दर्शन द्यायचं. भगवंताने आपल्या टोपलीतून पाय काढला, यमुने मैया ते बुडवला. यमुना मातेनं चरण तीर्थ घेतलं आणि यमुना नदी ओसरली आणि आपला रस्ता मोकळा करून दिला. गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यात गेलेले. नंदबाबाच्या घरी एक मुलगी जन्माला आलेली आहे. ह्या मुलाला तिथं ठेवलं, त्या मुलीला उचललं आणि परत तिकडं मथुरेमध्ये आले. मथुरेत आल्याबरोबर
त्या मुलीनं रडायला सुरुवात केली. ती होती माया. रडायला सुरुवात केल्यानंतर सगळे सेवक जागे झाले. शत्रू जन्माला आला. शत्रू जन्माला कंस पळत आला आणि त्या शत्रूला अंगलं करता, हा तो मुलगा नाही मुलगी आहे. देवता लोकांनी मला फसवलं याच्या लक्षात आलं. मुलगा असो अथवा मुलगी असो, आठवा आहे, याला मारलं पाहिजे. पायाला धरलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपटणार. तेवढ्यात हातातून सटकली. आकाशात बिजली कडकावी तशी अंतर्धान झाली आणि आकाशवाणी झाली. हे कंसा, किम मया हतया मंद जातु खलतो अंतप्रत. माझ्यासारख्या एखाद्या लहान मुलीला काय मारतोस? तुझा अंत करणारा शत्रू माझ्या आधी तिकडे जन्माला आलेला आहे. असं तिनं कुठे आला, केव्हा आला, कधी आला हे काही सांगितलं नाही, पण तुझा शत्रू माझ्या आधी जन्माला आला अशी आकाशाची वाणी झाली. कंसाच्या पायात खालची माती सरकली. इकडे भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यात आणलं. नंदबाबा आणि यशोदे यांनी खूप वर्ष जन्मोजन्मी तपश्चर्या केली होती की भगवंता आमच्या पोटी जन्म घ्यावा म्हणून. तो दिवस आज उजळलेला आहे. भगवान परमात्मा यशोदेच्या खोलीमध्ये, यशोदेच्या भवनामध्ये भगवान परमात्मा जन्माला आलेले. बाळणपणासाठी आलेली नंदबाबाची बहीण, तिचं नाव आहे सुनंदा. त्या सुनंदाला लक्षात आलं की माझ्या भावाला मुलगा झाला, यशोदेला तर पत्ता नाही. आणि मग ती उठली आणि आता ही गोड बातमी कोणाला सांगायची तर पहिली भावाला सांगितली पाहिजे. नंदबाबाच्या भवनात गेले. नंदबाबा यमुनेच्या तीरावर स्नानाला गेले होते पहाटे 4 वाजता. स्नान करून माळा जपत बसले होते. काय झालं काय झालं? नंदबाबा म्हणतात काय झालं सुनंदा? सुनंदा म्हणते सांगते, पण अगोदर मला बक्षीस काय देणार ते आधी सांगा. नंदबाबाने आपल्या कमराच्या तिजोरीच्या चाव्या काढल्या. म्हणले काय पाहिजे ते घे, पण मला आनंदाची बातमी सांग. सुनंदेने सांगितलं, दादा तेरे घर लाला भयो. तुझ्या घरी आज मुलगा झालेला आहे. तुला भगवान श्रीकृष्ण परमात्मा मुलगा म्हणून झालेला आहे. इतका आनंद झाला. 60 वर्षाचे नंदबाबा 60व्या वर्षी त्यांना मुलगा झाला. 60 वर्ष म्हातारे नंदबाबा 16 वर्षाच्या मुलासारखे उड्या मारत घरी आलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपल्या घरी मुलगा जन्माला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झालेला आहे. तर सगळ्या गोकुळामध्ये सांगितलं उद्या आपल्याला नंदोत्सव साजरा करायचा आहे. पहिलं ब्राह्मणांना बोलवलं. ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करून घेतलं. कुठलाही उत्सव साजरा करत असताना पहिल्यांदा स्वस्ती वाचन केलं पाहिजे. आणि ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करून घेतलेलं आहे. आणि आता या ठिकाणी गोकुळामध्ये सुंदर असा नंद महोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. सर्वांनी उठून उभा राहायचंय. आपल्याला एक तो नंद महोत्सव छोटस गीत म्हणून तो साजरा करायचा आहे. आणि नंतर आपल्याला आरती घ्यायची बरं का. 3 धर्म नुसतं आज आनंदी आनंद कमी वाटत. 3 हरी किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सांगू मी आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती
सांगू कुणाला, किती सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हे बाळा रस खेळू चला, रंग उधळू चला, रस आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज बंद कर. आज आनंद बळा बंद कर. झाला.